बातें हो चुकी हैं, कुछ बातें आई हैं बाकी बहुत बार पड़ी हैं, बरसातें अभी हैं बाकी, खुल के नाचने को बेगम का मयूरा है। कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें आई हैं बाकी बहुत बार पड़ी हैं, बरसातें अभी हैं बाकी, खुल के नाचने को बेगम का मयूरा है। चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे मित्रांनो एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भावांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या शेजारची नोटिफिकेशन बेल आयकॉन असेल ती ऑलवरती सेट करून द्या, जेणेकरून मी जो पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी काही सुद्धा अडचण येणार नाही। ओके, तर भावना आजची एडिटिंग करण्यासाठी बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर काय करायचं, तुम्हाला बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट डायरेक्टली आपल्या अलाइट मोशनवरती सिम्पली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर भावना मी एक तुम्हाला सजेस्ट करतो, कारण आजचा व्हिडिओ फुल कडक ट्रेंडवरती चालू आहे, त्यामुळे तुमची इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला जाण्याची खूप चान्सेस आहेत। त्यामुळे भावना आजचा थोडासा वेळ का जाईना पण आजचा व्हिडिओ खरंच तुम्ही बनवा आणि ट्रेंडिंगला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे खरंच तुम्ही व्हिडिओ बनवा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण तुमच्यासाठी आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। तुम्ही तर पहिल्यापासून आपले व्हिडिओ चॅनलवरती बघितले असतील तर फुल कडकमध्ये आपण एडिटिंग करत असतो, त्यामुळे चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। ओके, तर भावना आपली बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली अशा प्रकारे ओपन करून दिल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर तुम्हाला थोडेसे इमेज लागतील, काय विषय नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सर्व बुकमार्कमध्ये तुम्हाला इमेज ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, मीडियावरती जायचं आणि आपला फोल्डर जो असेल तो इथून अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे। तर फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे इमेज असतील ते सर्व तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी काय करायचं आहे, अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घेतल्यानंतर तुमचे जे महत्त्वाचे म्हणजे तुमचे जे इमेज सेट नसतील तर तुम्हाला पिक्सआर्टवरती जायची काही सुद्धा गरज नाही, तरी येथेच तुम्हाला अलाइट मोशनवरतीच तुम्हाला सेट होऊन जाणार आहे ती इमेज। तर काय करायचं, इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर तुमचा एखादा सेट नसतो तुम्हाला माहीतच आहे। तर अशा प्रकारे काय करायचं आहे, ॲड केल्यानंतर तुम्हाला प्लेच्या समोरच्या ॲरोवरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे। तुम्हाला सर्व इमेज अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत लास्टपर्यंत। तर काय करायचं, अशा प्रकारे तुमचा हा इमेज सेट नसणार आहे तर तुम्हाला ह्या कोपऱ्यात 3 डॉट दिसत असतील तर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून द्यायचा आहे। तर तुमचा अशा प्रकारे इमेज सेट होऊन जाणार आहे। जरी नाही झाला तर तुम्हाला या कोपऱ्यात मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही बारका मोठा अशा प्रकारे इमेज करू शकता। तर फ्रिक्वेन्सी वाढवून कमी करून तुमचा इमेज बारका मोठा करू शकता आणि पहिल्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही वरती अशा प्रकारे साईडला अशा प्रकारे तुम्ही खेचून घेऊ शकता। तर तुम्हाला ह्याच प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मीडियावरती जाऊन काय करायचं आहे, दुसरा एखादा इमेज ॲड करून घेतला तो सेट नसेल तर प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे आणि या कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आणि मूव्ह ट्रान्सफरवरती जाऊन अशा प्रकारचा सेट नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे अलीकडे खेचत आणायचा आहे। ओके, तर भावना अशा प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भावना सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे काही तुमचे इमेज असतील ते तुम्ही लास्टपर्यंत एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे। तर बघू शकता मी सुद्धा अशाच प्रकारे एक एक करून लास्टपर्यंत इमेज ॲड करून घेतले आहेत। तर अशाच प्रकारे तुम्ही लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। तर सर्व इमेज ॲड करून घेतल्यानंतर या सर्व इमेजला आपल्याला थोडासा इफेक्ट पेस्ट करायचे आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय मी दिली असेल ती तुम्हाला इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर सुरुवातीच्या लोगोवरती सिम्पली क्लिक करून द्यायचे आणि तुम्हाला या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून त्या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि सिम्पली तुम्हाला कॉपी इफेक्ट करायचा आणि सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला सिम्पली येऊन जायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे। तर बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला 3.2 सेकंदाच्या मागील हे छोटे छोटे इमेज दिसत असतील तेथेच अप्लाय करायचे, तुम्हाला पुढे जाण्याची काही सुद्धा गरज नाही। तर काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आणि दोन्ही बाजूला प्रेस करायचे आहे
आणि सुरुवातीच्या इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहितच आहे, त्याच्यानंतर सुरुवातीचा मोठा इमेज झाल्यानंतर दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज तुम्हाला सोडून द्यायचा आहे. मध्ये एक इमेज सोडल्यानंतर दुसऱ्या इमेज होती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून या कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करायचे आहे आणि हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, मध्ये एक इमेज सोडून हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे मी दाखवून देतो. तर मध्ये एक इमेज सोडून तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. मध्ये एक इमेज सोडून तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो 1.3 सेकंदापर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सलग 9 इमेज सोडून द्यायचा आहे. तर बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9. तर बघू शकता अशा प्रकारे 9 इमेज तुम्हाला 2 सेकंदावरती येऊन जायचं आहे. तर 2 सेकंदावरती आल्यानंतर 9 इमेज सोडून द्यायची आहे आणि ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. एका इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मध्ये एक इमेज सोडायचा आहे आणि दुसऱ्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर हाच इफेक्ट तुम्हाला मध्ये एक इमेज सोडायचा आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ही स्टेप तुम्हाला कोठेपर्यंत 3.2 सेकंदाच्या मागील स्टेप फॉलो करायची आहे. तर त्याच्यानंतर बॅक यायचं आहे तुम्हाला ना आपली शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे आणि तुम्हाला 2 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करून इफेक्ट होती जायचं आणि कॉपी इफेक्ट करायचं सिम्पली आणि बॅक यायचं आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. तर बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच थांबायचं आहे. ही छोटे इमेज असतील इथेच तुम्हाला ही पण स्टेप फॉलो करायची आहे. तर 3.2 सेकंदाच्या मागे यायचं आहे आणि 3.2 सेकंदाच्या मागील जेवढे आपण मध्ये एक इमेज सोडला होता त्या मधल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आणि मधल्या इमेजला पेस्ट केल्यानंतर आपण बघू शकता मधल्या इमेज एक मध्ये इमेज सोडला होता तर त्या मधल्या इमेजला पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 सेकंदापासून आपण 9 इमेज सोडली होती सलग. तर त्या 9 सुद्धा मधल्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे आणि 3.2 सेकंदाच्या मागील तर 3.2 सेकंदाच्या मागील जेवढे आपण मध्ये इमेज सोडले होते आणि 9 इमेज सोडले होते त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर सिम्पली बॅक यायचा आहे आणि शेक इफेक्ट प्रीसेट जे काय असेल ते सिम्पली ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला 3 नंबरचा हा एक लोगो दिसणार आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट वरती जायचं आणि कॉपी इफेक्ट सिम्पली तुम्हाला करायचा आहे आणि सिम्पली बॅक यायचं आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. तर बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर 3.2 सेकंदावरती तुम्हाला यायचं आहे. 3.2 सेकंदावरती आल्यानंतर इथं तुम्हाला 2 मोठे इमेजेस असतील त्या दोन्ही मोठ्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट वरती जायचं आणि 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. त्या दोन्ही सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डबल बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जे काय असेल ते सिम्पली तुम्हाला डबल ओपन करून घ्यायचे आहे आणि डबल ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे 4 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट होती जायचं आहे आणि सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. ओके तर भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो कारण आपण अशाच प्रकारे तुम्हाला तर माहितच आहे कडक एडिटिंग बनवत असतो. त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ओके तर भावांनो अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला 5.24 सेकंदावरती यायचं आहे आणि 5.24 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला एक 4 इमेज दिसत असतील. छोटे 4 इमेज दिसत असतील आणि एक मोठा इमेज दिसत असतील. तर छोट्या 4 इमेजला सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे छोट्या 4 इमेजला हा इफेक्ट सलग पेस्ट करायचा आहे. तर इमेजवरती क्लिक करून इफेक्ट होती जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. तर त्याच्यानंतर मध्ये एक मोठा इमेज सोडायचा आहे. त्याच्यानंतर थोडी गेल्यानंतर 6.14 सेकंदवरती तुम्हाला 6 इमेज दिसत असतील. त्या 6 सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 6 सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट केल्यानंतर छोट्या तर तुम्हाला थोडी गेल्यानंतर 7.6 सेकंदवरती हे 4 मोठे इमेज दिसत असतील. ते 4 मोठे इमेज सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 9.15 सेकंदवरती 4 छोटे इमेज दिसत असतील. त्या 4 छोट्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. सिम्पली काय करायचं इमेजवरती क्लिक करून इफेक्ट होती जायचं आणि सिम्पली पेस्ट इफेक्ट करून द्यायचा 3 डॉटवरती क्लिक करून. तर अशा प्रकारे छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर 9.27 सेकंदावरती तुम्हाला मोठा इमेज सोडून द्यायचा आहे. 10.28 सेकंदावरती सुद्धा डबल तुम्हाला 4 छोटे इमेज दिसणार आहे. त्या 4 सुद्धा छोट्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो एक करून अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर ओके तर अशा प्रकारे पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 11.10 सेकंदावरती ते जे अशा प्रकारे मोठे इमेज दिसत असतील ते सोडूनच द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर 15.11 सेकंदावरती तुम्हाला खूपच अशा प्रकारे जास्त छोटे इमेज दिसत असतील. तर 15.11 सेकंदापासून तुम्हाला जे आहे हा इफेक्ट 16.22 सेकंदापर्यंत जे छोटे इमेज असतील तेथेपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो 16.22 सेकंदावरती पर्यंत हा छोटे इमेज असतील तेथेपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली बॅक यायचा आपली शेक इफेक्ट प्रीसेट सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे आणि लास्टच्या एक लोगोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि ह्या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला आणि सिम्पली बॅक आल्यानंतर आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे आपली सर्व स्टेप झाली आहे. तर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे थोडीशी पुढे जायचं आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला 6.7 सेकंदावरती तुम्हाला एक मोठा इमेज दिसत असेल आपण मध्ये सोडलेला त्या मधल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे लास्टचा. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 7.6 सेकंदावरती सुद्धा आपण जे 4 इमेज सोडले होते त्यासुद्धा 4 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्ही सिम्पली डबल 9.27 सेकंदावरती आपण एक मोठा इमेज सोडला होता तेथे सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर जेवढे आपण राहिलेले लास्टचे जेवढे आपले इमेज राहिले असतील
त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता येथे सुद्धा राहिले आहेत. तर येथे सुद्धा 15 सेकंदापर्यंत सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 16.22 सेकंदाच्या पुढील जेवढे इमेज राहिले असतील 3 त्या सर्व इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट होते जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. ओके तर भावनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा भावनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या भावनो. कारण भावनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो आणि इथून पुढे डेली व्हिडिओ तर येणारच आहेत. त्यामुळे भावनो चॅनलवरती नवीन असतात चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. ओके तर भावनो भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.